नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण या ठिकाणी जो प्रवास करत आहोत महान धम्मभूमी बुद्धगया येथे, तर त्यासाठी आपण सर्वजण बुद्धगयेला जात आहोत. तर बुद्धगयेला जाताना आपण काही जे सहप्रवासी आहेत, धम्मप्रवासी आहेत. नमो बुद्धाय, जय भीम. आम्ही चाललो बोधगयाला त्रिपिटक चॅन्टिंगसाठी. आपणही या नेक्स्ट इयरला. यस, नक्कीच. आपण बुद्धगयेला चाललाय नेमकं कशासाठी? काय नियोजन आहे तिथं? ते नियोजन आहे आपलं चॅन्टिंगसाठी चाललेलो आहोत. ओके. आपण फक्त चॅन्टिंग करणार आहात की काही सेवा करणार आहात तिथं? चॅन्टिंग करून पुन्हा तिथे सेवा देण्याचा योग आला तर निश्चितपणे तिथे आपण सेवा देऊ. साधू साधू. जय भीम सर. जय भीम. जय भीम. आपल्याला कसं वाटतंय बुद्धगयेला आपण चाललाय तर? गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही चॅन्टिंगच्या प्रोग्राममध्ये सहभागी होतो. यावर्षी देखील आम्ही चॅन्टिंगसाठी सहभागी. अरे वा, साधू. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही बोधगया येथे चॅन्टिंगला जात आहोत. आणि आज सध्या अशी ही सुवर्ण संधी आलेली आहे आपल्या भारताकडे. त्याचं संपूर्ण आयोजनाचं काम जे आहे ते मॅडमनी दिलेलं आहे आणि भारत त्याचं आयोजन करत असलेल्या कारणानं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोक बोधगयाला जात आहेत. आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 120 लोक आहेत आणि बोधगयाला जाऊन आम्ही चॅन्टिंग करून त्याबरोबरच त्या ठिकाणी भगवंतांना अभिवादन करून येणार आहोत. साधू साधू साधू. जय भीम सर. जय भीम. कसं वाटतंय, तर कसं चालू आहे प्रवास तुमचा? प्रवास अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला आहे आणि आम्ही बोधगया इथे इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट चॅन्टिंग जे यावर्षी भारताला त्याचा बहुमान मिळालेला आहे. तर आम्ही सर्वजण त्रिपिटक चॅन्टिंगसाठी उपस्थित राहणार आहोत आणि त्या चॅन्टिंगचा जो लाभ आदरणीय भिक्षू संघाच्या माध्यमातून जे चॅन्टिंग होणार आहे त्याचा लाभ आम्हाला सगळ्यांना होणार आहे आणि तसाच लाभ आपणा सगळ्यांना होण्यासाठी आपण देखील त्रिपिटक चॅन्टिंगसाठी आवर्जून उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे. जय भीम सर, थँक्यू. तर आपण पाहतोय की भरपूर जण त्या ठिकाणी जात आहेत आणि पूर्ण बोगीच आपली आहे. तर सर सुद्धा येत आहेत. जय भीम. जय भीम सर. आम्ही सर्वजण इंटरनॅशनल चॅन्टिंगसाठी निघालेलो बुद्धगयाला. पुढच्या वर्षी आपणही सर्वांनी यायचं आहे. जय भीम. जय भीम. जय जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय मॅम. चॅन्टिंगला जाण्याचं हे सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं ते पाली रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे. त्याबद्दल थँक्यू. येस येस. आणि हा माझा फर्स्ट काय म्हणतात त्याला अनुभव आणि बघू म्हणजे अनुभवाला मिळेल काय असतं चॅन्टिंग, काय आजपर्यंत आम्ही बघितलं नाही कसं. त्यानंतर आणि ज्याला शक्य होईल त्यांनी येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सगळ्यांना काय म्हणतात त्याला मोटिवेट करा. मोटिवेट करा. येस येस येस, बरोबर. मला एवढं बोलता नाही. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आज आम्ही बुद्धगयेच्या एका खास प्रवासासाठी निघालेलो आहोत आणि या प्रवासाला जाताना आदरणीय वाघमारे सर येथे उपस्थित आहेत, अरुणजी वाघमारे. तर आपण त्यांच्याकडून आजच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. जय भीम सर. नमो बुद्धाय. नमस्कार. जय भीम. मी गेली 5-6 वर्ष पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईतर्फे सोबत बोधगया येथे होणाऱ्या वार्षिक नॅशनल राष्ट्रीय त्रिपिटक चॅन्टिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. तिथे गेल्यानंतर मी तिथल्या वातावरणामुळे ज्या बुद्धांच्या सानिध्यामध्ये जे वातावरण आपल्याला मिळतं त्याच्यामुळे तिथले ते तरंग आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेट होतात आणि आपलं जीवन थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपण जीवन जगतो आहोत असं वाटतं. तर हा एक आनंद
तिथे त्या त्रिपिटकाच्या संदर्भात गेल्यानंतर मिळतो आणि त्या पवित्र ठिकाणी बुद्धांची जी वचनं आहेत त्याचं पुन्हा पुन्हा वाचन पठण केलं जातं. हा एक तिथे आनंद सोहळा आपल्यास पाहाव्यास मिळतो. साधू साधू साधू. नमो बुद्धाय, जय भीम. एक सुंदर अशा प्रवासाला आपण सर्वजण निघालेलो आहोत आणि हा प्रवास करत असताना इतके सुंदर प्रवासी माझ्या सोबत आहेत की आज आपण त्यांचे थोडंसं एक मुलाखत घेऊया. तर मी तुम्हाला दाखवतो की आपल्यासोबत कोण कोण आहेत. एकदम स्पेशल त्या ठिकाणी सर्वजण आहेत. तर एकदा आपण त्यांना भेटूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. महिला मंडळाचा विजय असो. तर ह्या फक्त महिला मंडळ नाही आहे, तर ह्या सर्व जणी उपासिका आहेत धम्माच्या. आणि उपासिका पण अशा आहेत की एकदम धम्माला समर्पित आहेत, धम्माचा स्टडी करत आहेत, धम्मामध्ये अतिशय ज्या तन धनाने त्या ठिकाणी सदैव त्या सहभागी आहेत. आणि एवढं सगळं घर परिवार नोकरी व्यवसाय सांभाळून ज्या अत्यंत सुंदर अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या या महान अशा धम्मस्थळाला भेट देण्यासाठी पवित्र अशी बुद्धगया पाहण्यासाठी निघालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे क्रांतिकारी विचार आहे धम्माच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं समर्पण दिसतंय. तर आज आपण विचारूया त्यांना की हा प्रवास कसा त्यांचा सुरू आहे आणि त्यांना कसं वाटतंय. बुद्धगयेला आपण जे जात आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय. प्रवास चांगला चालू आहे ना. हो, प्रवास एकदम ओके, छान. आणि आजच्या या दिवसानिमित्त म्हणजे ज्या कामानिमित्त चाललाय तर त्याच्याबद्दल थोडं माहिती तुम्ही द्या. नमो बुद्धाय, जय भीम. आम्ही आज महाराष्ट्रातून बुद्धगयेसाठी चाललेलो आहोत. 2006 साली सुरू झालेले चॅन्टिंग आज त्याला 20 वर्ष होतात. सम्राट अशोकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माचा पुनर्जन्म केला आणि आज आम्ही सगळ्या त्या धम्माला समर्पित होऊन तिथे चाललेलो आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या चॅन्टिंगचं आयोजन हे भारताकडे आहेत आणि महाराष्ट्राच्या आम्ही उपासिका त्याच्या नेतृत्वासाठी बुद्धगयेकडे जात आहोत. मैत्रीचा धम्म आमचा जवळजवळ जगात प्रसारित झालेला आहे आणि 30-40 देशाचे भिक्खू इथे येत आहेत आणि हे आमच्या साधू साधू साधू. खूप खूप छान. खूप खूप. अजून तुम्हाला कसं वाटतंय, प्रवास कसा आहे. सर्वांना स्नेह जय भीम. मी जय भीम, जय सगळ्यांना गाडी आहे. खूप छान वाटत आहे आणि चॅन्टिंगला जातोय ह्याचा आतून आनंद होतोय. भगवंताची वचनं आम्ही बोलणार पण आहोत आणि ऐकणार पण आहोत. ह्याचा मनापासून खूप आनंद होतोय आणि ही संधी आम्हाला धम्मकाया ट्रस्टने दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप पुण्यनमोदन करतो. जय भीम. नमो. साधू साधू साधू. या ठिकाणी अनेक संस्था अनेक संघटना यांच्या माध्यमातून सर्वजण खरंच जात आहोत. तर एक आनंदाची गोष्ट आहे. अजून मॅम बोला तुम्ही. जय भीम मॅम. महाजन गंभीर इथून आले. बुद्धगयाला आम्ही चॅन्टिंगसाठी जात आहोत. प्रवास अतिशय सुंदर सुरू आहे. बुद्धांकडे जात आहोत ही मनात ओढ आहे. ते तरंग अनुभवायचे आहेत ज्याचं नेतृत्व आज ह्या वर्षी भारत करते. त्रिपिटक दरवर्षीच होत असतं. 19वं वर्ष हे त्रिपिटक चॅन्टिंगचं आहे. पण या वर्षीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं की याचं नेतृत्व भारत करत आहे. आम्ही महाराष्ट्रातून हे उपासिका त्या नेतृत्वासाठी जाऊन बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे सारा भारत बौद्धमय करेल हेही संकल्प, हा जो संकल्प आहे बाबासाहेबांचा तो संकल्प आमच्याकडूनही पूर्ण होण्यासाठी थोडासा आमचाही वाटा बुद्धांकडे जाण्याचा आणि चलो बुद्ध की ओर या दृष्टीने आम्ही सर्व उपासिका बुद्धगयेला जात आहोत. साधू 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 साधू. खूप छान. तुमच्यापैकी. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. त्रिपिटक चॅन्टिंगच्या निमित्ताने प्रत्यक्ष बुद्ध ज्या भूमीवर वावरले होते त्या भूमीवर जाण्याचा योग आम्हाला मिळाला आहे. त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी धन्यवाद आणि खूप उत्तम नियोजन केलेले आहे सर्व प्रवासाचे. धन्यवाद. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम. तर आज मॅम स्पेशल आपल्याला बुद्धभूमीबद्दल सांगत आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की आपण थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. नमो बुद्धाय. जय भीम. आमचा जवळजवळ 100 जणांचा ग्रुप आहे जो बुद्धगयेला चालला आहे. बुद्धगयेला इंटरनॅशनल चॅन्टिंग आहे जिथे त्रिपिटकाचं चॅन्टिंग होणार आहे, पठण होणार आहे.
आणि बुद्धगया हे स्थान जे आहे महाबोधी विहार आहे आणि या ठिकाणी तथागतांना संबोधी प्राप्त झाली, एनलायटनमेंट मिळालं आणि हे या स्थानाचं महत्त्व आहे. सो आमच्यासाठी ही एक तीर्थयात्रा आहे आणि प्लस आमच्या पारमी संपन्न करण्यासाठी हा आमचा सगळ्यात मोठा अवसर आहे, जिथे भिक्खू संघ उपस्थित असणार आहे, जिथे दान पुण्य होईल आमच्याकडून आणि प्लस सुत्तांचं पठणही केलं जाईल. सो ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी कुशल कर्म अर्जित करण्यासाठी. नक्कीच. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. तर आज आपल्यासोबत नीतू काकी आहेत आणि नीतू काकी म्हणण्याचं कारण हे काय आहे ते नंतर तुम्हाला कळेलच, परंतु आज मी खास नीतू काकींना काही क्वेश्चन्स करणार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सगळ्या मैत्रिणीच आहेत आणि ह्या धम्म मैत्रिणी आहेत आणि खास म्हणजे ह्या अशा तशा महिला नाही आहेत, ह्या एकदम स्ट्रॉंग महिला आहेत. स्ट्रॉंग याच्यासाठी कारण या सर्वजणी उपासिका आहेत आणि उपासिकांमध्ये काय बल असतं याची कल्पना नंतर मी तुम्हाला देईलच, परंतु आता नीतू काकींशी आपण संवाद साधूया. तर नीतू काकी, मला असा प्रश्न आहे की बुद्धगयाच का? बुद्धगयाच का? कारण इथे जेव्हा भगवंतांनी बोधी प्राप्त केलेली आहे आणि त्या बोधीप्राप्तीकरिता तर पहिल्यांदाच म्हणजे मी आता माझा पहिला प्रवास आहे बुद्धगयाला जाण्याचा. आणि बुद्धगयाच का? तर इथे जे भगवंतांनी बोधीप्राप्ती केली त्याबद्दल बोधगयाच का? कारण इथे ही पृथ्वीची नाभी आहे आणि प्रत्येक जे बुद्ध होतात ते याच ठिकाणी बुद्ध बोधी प्राप्त करत असतात. साधू 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 साधू. आणि मला हे विचारायचंय की त्रिपिटक सांगायचं एवढं महत्त्व काय आहे की आज हजारो लोक तिथं जात आहेत, लाखो लोकांचं लक्ष तिथं लागलेलं आहे. हे जे त्रिपिटकचे आहे हे बुद्धांनी स्वतः उपदेशलेले वचन आहेत, त्यांची बुद्धवाणी आहे आणि हे जे केलेले संगायन, हे जे संगायन आहे या संगायनाचे त्या शब्दांचे जे बल आहे ते आपल्यापर्यंत येतात. साधू साधू साधू. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने त्रिपिटका चॅन्टिंग 2025 बोधगया येथे सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण व आजूबाजूच्या परिसरातून आणि 100हून अधिक उपासक या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जात आहोत. आणि आज इतका प्रचंड प्रतिसाद बघून आम्हाला फार आनंद होत आहे. चॅन्टिंगला ऑलरेडी 2 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि हजारो उपासक तिथे चॅन्टिंग करीता पोहोचलेले आहेत. आमचा हा प्रयत्न राहील की प्रत्येक वर्षी अधिकाधिक उपासक या चॅन्टिंग प्रोग्रामसाठी आम्ही जोडू आणि त्यानिमित्ताने बोधगयेत गेल्यानंतर त्या पवित्र वातावरणामध्ये आम्ही काही प्राचीन स्थळांची चारिका देखील करणार आहोत. आणि याच कारणाने आज मला फार आनंद होत आहे. प्रत्येक वर्षी हा जो कारवा आहे तो असाच वाढत जावो दिवसेंदिवस आणि हजारो लाखो लोक या चॅन्टिंग कार्यक्रमात तसेच प्राचीन बौद्ध स्थळांच्या चारिकेमध्ये आवर्जून सहभागी व्हावे ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वांना नमो बुद्धाय. धन्यवाद. ज्ञानज्योती ते आपल्याकडून सज्जक्रिया करून घेतात. चंद्रपूर ताडोबा तेच म्हणलं ते तुमच्या गिरिमेखलुदित घोर ससेन मारन दानादिधम्म विधिना हितवानुन्दो एक 42 23
राजगीर वाराणसी बुद्ध पूर्णिमा एक्सप्रेस 4 नंबर प्लेटफॉर्म पर खड़ी है। नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना। तुमचा प्रवास सर्वांचा सुखाचा हो। आपलाही हो. धन्यवाद. तुमचंही हो. सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्म सारथि सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्म सारथि सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति। गवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्म सारथि सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति। मी फोन करेल म्हणजे मी तेव्हा फोन करेल ना पैसे टाकेल ना मी तुम्हाला फोन करून सांगेल. रेंजचा प्रॉब्लेम आहे. साधू साधू भरपूर जण आहेत आपले. क्षणायतन पच्चया फस्सो फस्स पच्चया वेदना वेदना पच्चया तन्हा पच्चया उपादानं उपादान पच्चया भव भव पच्चया जाति जाति पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्य उपायास संभवन्ति। अनंत गुणमय बुद्ध की निर्वाण धातु धर्म धातु बुद्धि धातु शीश पर जागे प्रत्येक्षण हृदय में जागे प्रत्येक्षण अंग अंग जागे प्रत्येक्षण अनंत पुण्यमय अनंत
रमान कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान माझ्या भीमाच्या नावाचं हो माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान कुंकू लावील वासराचा पाय गुण असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हातोड अन त्याला तो कड आभाळ दुबळ्याला आलं बळ घुंगराची वाजे काठी गा जलमल भीम बाळ जलमल हे भीम बाळ भीमाईच्या पोटी गा त्यानं उद्धरली कुळे किती कोटी 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 गा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा राजाधिराज चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महाराजांचा राजाधिराज चक्रवर्ती सम्राट अशोक महाराजांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय वेलकम टू मृदकूट पर्वत. नमो बुद्धाय. जय भीम. मृदकूट रोपवे. वेलकम वेलकम वेलकम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. वंदामी वंदे जी. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. वेलकम टू राजगृह विश्व शांती स्तूप. नमो बुद्धाय. इकडे बघा सगळे. नमो बुद्धाय. जय भीम. आणि आपण सर्वजण जाणार आहोत रोपवेनी विश्व शांती स्तूप. विनोद सर. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. खूप मोठं काम केलं यांनी. नमो बुद्धाय सगळ्यांना. कसं वाटतंय तुम्हाला? आज विश्व शांती स्तूपाला आपण चाललोय. आपण आलोय राजगीरला आणि वरती जाणार आहोत रोपवेनी. तर रोपवेचा आनंद घेऊया सगळे. येस 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 येस. एकदम ओकेच आहे ना. बुद्धांनी ओकेच करून ठेवलंय सगळं. नहीं दोनों लोग जो है वो भी जो है महिला वो भी जो है बहुत अच्छा बोल रही है. आज आपण तथागतांचं सर्वात आवडतं ठिकाण विश्व शांती स्तूपाला चाललोय. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
कसा अनुभव आहे आपला? मागे मागे येत बोला. एक उत्साह असा वाटतो की कधी एकदा तिथे जाऊन ते तरंग अंगावर घेऊ आणि ते मग्न व्हावे असं वाटतं. साधू 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 साधू. मी असं ऐकलंय की या राजगीर पर्वताचं खूपच महत्व आहे, याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? हो, ऐतिहासिक खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण पाली रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे बघण्याचा आपल्याला एक योग आलेला आहे. त्यामुळे आपण पण बघूया आणि ग्रुपसोबत पण अजून छान मजा येत आहे. सर्वांनी मजा घ्यावी. साधू साधू साधू. सरपंच साहेब, ओ नमो बुद्धाय, तुमचं स्वागत आहे विश्वशांती स्तूपाला. सर, तुम्ही खूप छान टूर आणली आणि तुमचं स्वागत आहे विश्वशांती स्तूपाला. आणि जय भीम सगळ्यांना, जय भीम. वेलकम 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 रोपवे. अरे या ना, अरे आपणच आलो सगळे. अरे उलट बरं झालं. टेकू नको असं राहा. इकडे बस, इथे बस. समतोल पाहिजे. भगवान अरहं सम्मा संबुद्धो इति पिसो 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 भगवान अरहं सम्मा संबुद्धो आनंदजी इति पिसो भगवान अरहं सम्मा संबुद्धो. ते चालू आहे. ते फॉरेनर राहतात त्याच्यात सिंगल सिंगल. त्यात मजा येते खूप. आम्ही त्यातूनच गेलो. एक दो फोटो ले लो. इधर इधर से, हाँ, इनके पास लिया, इधर लिया, का लिया, ले लो. फोटो लिया. बुद्धत्वाच्या पथा पंचशिलेचा निवास हृदयी. बघा. पंचशिलेचा निवास हृदयी निर्वाणास्तव प्रभु तो मानवा ओय 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 डुगुक 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 झालं. आता उतरताना काळजी घ्या, जसं चढलोय तसं पटकन उतरायचं, पटकन. बॅग आपली वगैरे. तर मग रिटर्न. त्यांना तसलं काय नाही. हे पण फोटो लिहिलं. हा आहे रोपवे राजगीरचा, फार सुंदर आणि अप्रतिम असा अनुभव आहे याच्यामध्ये. आपण पाहू शकतो की इतक्या उंचावर तथागतांचं सर्वात आवडतं ठिकाण आहे हे कृतकूट पर्वत विश्वशांती स्तूप. मोबाईल ठेव, मोबाईल ठेव. उतरताना दोन्ही हात मोकळे पाहिजेत. वेलकम टू विश्वशांती स्तूप राजगीर. आरामात उतरा.
खाली बसा खाली बसा बसा पुढे जाते काय धक्का देते. अरे बाबा काम अरे असं चालण्याचे ओळख आराम से